नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण 10वीचं पेपर 2 मधलं प्रकरण नंबर 2 पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम या प्रकरणाविषयी आज आपण माहिती घ्यायची आहे। या प्रकरणातील सराव संच 2.1 चा अभ्यास आज आपण पाहत आहोत। यापूर्वी सिमिलॅरिटी समरूपता या प्रकरणातील सर्व सराव संच सोडून तुमचे पूर्ण झालेले असतील, म्हणून आज एका नवीन सराव संचाच्या अभ्यासाकडे आपण जात आहोत। तसं पायथागोरस हा शब्द तुम्ही आजच ऐकलेला नाही, यापूर्वी 7वीच्या वर्गापासून तुम्ही पायथागोरस थेरम किंवा पायथागोरसचे प्रमेय हा शब्द ऐकत आलेला आहात, नाही तर तो अभ्यासत आलेला आहात। याची सुरुवात 7वीच्या वर्गातच पायथागोरसचे प्रमेय म्हणून झालेली होती। तर काय आहे पायथागोरसचा प्रमेय की एखाद्या काटकोन त्रिकोणात, म्हणजे हा प्रमेयच काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत आहे की एखाद्या काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। असं आपण 7वी पासून हे म्हणत आलेलो आहोत की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। इन राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स। की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हे आपण 7वीला पाहिलंय, 8वीला पाहिलंय, 9वीच्या वर्गात काही अंशी पाहिलेलं आहे आणि 10वीला तर आता ते स्वतंत्र प्रकरणाच्या रूपानेच अभ्यासायचं आहे। यापूर्वी आपण कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं म्हटलेलं आहे, किंवा कर्णवर्ग काटकोन त्रिकोणात कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग असंही आपण म्हटलेलो आहोत। हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असंही म्हणतोय। मग आता हा पायथागोरसचा प्रमेय तुम्ही अभ्यासला की कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। हा प्रमेय पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 30 वरती तो तुम्हाला पाहायचा आहे। या प्रकरणाची सुरुवात पेज क्रमांक 30 न झालेली आहे। तर पायथागोरसचे ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरसचे त्रिकूट याविषयी आता आपण माहिती घेऊ। कोणत्या त्रिकूटाला, त्रिकूट म्हणजे 3 हे आपल्याला माहित आहे। मग संख्या 3 संख्या दिलेल्या असतील, नैसर्गिक संख्या, आणि या 3 नैसर्गिक संख्यांना पायथागोरसचं त्रिकूट म्हणायचं आहे। पण अशा 3 संख्याचा गट ज्यात सर्व संख्या नैसर्गिक आहेत आणि असा गट असतो की ज्यामध्ये एका संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, तेव्हा त्या नैसर्गिक संख्यांच्या गटाला, तिथं 3 संख्या आहेत म्हणून त्याला त्रिकूट म्हणायचं आहे, त्या गटाला पायथागोरसचे त्रिकूट असं म्हणायचं आहे। कारण काटकोन त्रिकोणामध्ये काय माहिती आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार एका बाजूचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे माहित आहे। म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू आहेत, मग एका बाजूचा वर्ग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका म्हणजेच तो काटकोन त्रिकोण आहे। आणि मग इथं एका संख्येचा वर्ग, आता काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही बाजू सर्वात मोठी असते, मग कर्णाचा वर्ग सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग दिलेल्या त्रिकुटापैकी किंवा 3 संख्यापैकी, 3 नैसर्गिक संख्यांच्या गटापैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्यांच्या बेरजे इतका येत असेल तर त्या संख्याच्या गटाला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात। सरळ आणि साधा अर्थ की जर 3 नैसर्गिक संख्या दिलेल्या असतील, त्यातील सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर त्या संख्याच्या गटाला आपण पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतो।
तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट कशाला म्हणतात हे कळलं असेल की इन ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, 3 नैसर्गिक संख्यांच्या गटामध्ये इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. अशा 3 नैसर्गिक संख्यापैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ रिमेनिंग स्क्वेअर्स ऑफ 2 नंबर्स. आणि मग अशा ट्रिपलेटला, या त्रिकुटाला पायथागोरसचे त्रिकूट असं म्हणायचं. मग कोणत्याही 3 संख्या दिल्या आणि त्यातल्या एका संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर ते निश्चित पायथागोरसचं त्रिकूट आहे. एक उदाहरण घेऊ आपण. 6, 8 आणि 10 या 3 संख्या दिल्यात पहा. 6, 8 आणि 10. आता या क्रमानं चढत्या क्रमानं असतील किंवा उतरत्या क्रमानं असतील किंवा त्यांना कोणताच क्रम नसेल. त्यावेळी आपण सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 10चा वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 हे समीकरण नंबर 1. नंतर 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 बरोबर 36 अधिक 64 100 हे समीकरण नंबर 2. काय लक्षात येते बघा. 10चा वर्ग 100 आला, 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग 36 अधिक 64 हे 100 आले. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती होती? 10 होती. द लार्जेस्ट नंबर इन गिवन ट्रिपलेट इज 10. द स्क्वेअर ऑफ 10 इज इक्वल टू 100 अँड रिमेनिंग 2 नंबर, स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर, राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज. रिमेनिंग 1 number is 6, square of 6 36 plus square of 8 64 is equal to 100. Then we get here 2 equations and the right sides of given equation are same, equal. Therefore we can say 6, 8 and 10 are the Pythagorean triplet. म्हणून 6, 8 आणि 10 हा संख्याचा जो गट आहे या गटाला किंवा हे त्रिकूट हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. लक्षात आलंय. दुसरं एक उदाहरण पाहू आपण. 6, 9, 4 या संख्या घेतल्या. यामधली सर्वात मोठी संख्या 9. 9चा वर्ग करू. 9चा वर्ग 81. राहिलेल्या संख्या 6चा वर्ग अधिक 4चा वर्ग, याला समीकरण 1 दिलं. 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 36 आणि 16 होतात 52 हे समीकरण नंबर 2. या दोन्ही समीकरणामध्ये बघा सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग 81 आला, राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज 52 येते. मग सारखी आहे का? हे अजिबातच नाही. आणि मग हे 6, 9 आणि 4 हे पायथागोरसचं त्रिकूट होईल का? अजिबात नाही. हे पायथागोरसचं त्रिकूट होणार नाही. पायथागोरसचं त्रिकूट होण्यासाठी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा राहिलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका यायला पाहिजे आणि मग ते पायथागोरसचं त्रिकूट होतं. तर त्या 3 संख्यांना पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. इथं काय लावावं लागेल आपल्याला की या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. आणि म्हणून 6, 8, 10 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजे काय लिहावं लागेल? इन गिवन एक्झाम्पल द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 नंबर्स and therefore we can write 6, 8 and 10 is a
ट्रिपलेट ऑफ पायथागोरियन किंवा याला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. आता तुम्हाला कळलं असेल की हे पायथागोरसचं त्रिकूट नाही म्हणून इथे लिहावं लागेल. या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येत नाही म्हणून 6, 9, 4 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. आणि मग हे जर तुम्हाला कळलेलं असेल तर सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न निश्चित तुम्हाला आता सोडवता येणार आहे. कळलंय ना? मग आता काय करायचं, तुम्ही सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न सोडवून काढायचा आहे. तर आपण दुसरा प्रश्न कसा आहे याविषयी पाहू. पहा, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण आणि समरूपता हा प्रमेय तुम्हाला अभ्यासायचा आहे. तर तुमच्या पुस्तकाचा पान नंबर बघा 33 आहे, त्या 33 वरती हा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम आहे. या राईट अँगल ट्रायंगल अँड सिमिलॅरिटी यामध्ये बघा हा प्रमेय काय सांगतो की त्रिकोण आणि समरूपता, काटकोन त्रिकोण आणि समरूपता, की एखादा काटकोन त्रिकोण दिलेला असेल, या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून आपण जर कर्णावर एक लंब काढला, इथं कर्ण AC आहे आणि या कर्ण AC वर रेखा BD हा लंब काढलाय. हा लंब काढल्यामुळं दिलेल्या त्रिकोणाचे किंवा जो मूळ त्रिकोण होता ABC, या ABC त्रिकोणाचे दोन पार्ट झालेले आहेत. नंबर 1 ट्रायंगल ADB आणि दुसरा ट्रायंगल BDC, हे दोन नवीन त्रिकोण तयार झाले. मूळ त्रिकोण कोणता होता आपला, तर मूळ त्रिकोण होता ABC, ट्रायंगल ABC, गिवन ट्रायंगल. देन वी ड्रॉ अ अल्टिट्यूड ऑन ट्रायंगल ऑन हायपोटेनियस AC. आपण कर्णावर रेखा BD हा लंब काढला. तर हा लंब काढल्यामुळं काय होतं की या त्रिकोणाचे जे दोन भाग होतात ते दोन भाग हे एकमेकांशी, पहिला भाग हा दुसऱ्या भागाशी, पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी सिमिलर असतो, समरूप असतो. आणि हे दोन्ही त्रिकोण जो मूळ त्रिकोण आहे ABC या त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे एकंदरीत हे तिन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असतो, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी समरूप असतो आणि म्हणून पहिला त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण हेही समरूप असतात. म्हणजे इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन ऑन द हायपोटेनियस, जर कर्णावर आपण एक लंब काढला तर त्यामुळे काय होतं, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म, हे दोन नवीन त्रिकोण तयार होतात, आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल, ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि अँड ईच अदर, आणि एकमेकांशी समरूप असतात. म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णावर जर एक लंब काढला, शिरोलंब काढला, तर या शिरोलंबामुळं त्रिकोणाचे जे दोन भाग होतात हे एकमेकांशी व मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजेच आपल्याला इथं अशी मांडणी करता येईल, इन ट्रायंगल ABC लाइन सेगमेंट BD इज अल्टिट्यूड, रेखा BD हा कर्ण AC वर काढलेला शिरोलंब आहे आणि म्हणून ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC, हे तिन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. हे दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात, शिवाय हे दोन त्रिकोण या मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे तिन्ही त्रिकोण हे एकमेकांशी समरूप असतात. अशा प्रकारचा हा प्रमेय आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तुम्ही पुस्तकामध्ये अतिशय सविस्तरपणे त्याची माहिती दिलेली आहे, तुम्ही ती वाचायची आणि लिहून काढायची. तर हा गुणधर्म फक्त लक्षात घ्या की इथला प्रत्येक त्रिकोण हा एकमेकाशी समरूप असतो. हा त्रिकोण आणि समरूपता
या घटकातील आपण भाग पाहिलेला आहे। याच्यावरून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे। परीक्षेत हा प्रमेय सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणून पाठ्यपुस्तकातला हा प्रमेय तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचा, तो कसा सिद्ध केला हे पाहायचं आणि मग तो सरावानं लिहून तो पाठ करायचा आहे, म्हणजे तो परीक्षेत तुम्हाला लिहिता येईल। हा भाग अभ्यासायचा आहे। भूमिती मध्याचे प्रमेय काय आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय आहे। इन अ राईट अँगल ट्रायंगल, एखाद्या काटकोन त्रिकोणात द परपेंडिक्युलर सेगमेंट ऑफ द टू द हायपोटेनियस, कर्णावर काढलेली एक लंब रेषा फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स, त्या कर्णाच्या समोरील शिरोबिंदूवरून इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट्स इनटू which the hypotenuse is divided। या काढलेल्या रेषाखंडामुळं, काढलेल्या लंबामुळं जे या कर्णाचे जे दोन भाग झालेत, हा काटकोन त्रिकोण ABC बघा, लक्षात घ्या, काटकोन त्रिकोण ABC, या काटकोन त्रिकोण ABC मध्ये कर्णावर आपण एक लंब काढला। कुठून काढला, तर या कर्णाच्या समोरील शिरोबिंदूतून। तर या लंबामुळं काय होतं की इथं जो डी बिंदू मिळतो, या डी बिंदूमुळं कर्णाचे दोन भाग होतात। कोणते कोणते, AD, सेगमेंट AD अँड सेगमेंट DC। या दोन भागाचा गुणाकार हा BD या रेषाखंडाच्या वर्गा एवढा येतो, म्हणजेच BD² इज इक्वल टू AD इंटू DC। आपण भूमितीमध्ये जॉमेट्रिक मीन 9वीच्या वर्गात गुणोत्तर व प्रमाण, रेशिओ अँड प्रपोर्शन या प्रकरणामध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे की 3 संख्या दिलेल्या असतील, उदाहरणार्थ 10, 20 आणि 40 या 3 संख्या, यातील मधल्या संख्येचा वर्ग या उरलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा येतो, म्हणजे 20चा वर्ग 10 गुणिले 40, 20चा वर्ग 400 बरोबर 10 गुणिले 40 400। अशा रीतीनं मधल्या संख्येचा वर्ग जर कडेच्या 2 संख्याच्या गुणाकारा एवढा येत असेल, तर मधली संख्या हा या 2 संख्यांचा भूमितीमध्ये असतो। तसं या त्रिकोणामध्ये या BDचा वर्ग हा AD आणि DC यांच्या गुणाकारा एवढा असतो, म्हणजेच द स्क्वेअर ऑफ in right angle triangle the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, या कर्णाच्या समोरील शिरोबिंदूतून काढलेला लंब रेषाखंड is the geometric mean, हा भूमितीमध्ये असतो, of the segments into which the hypotenuse is divided, ज्यामध्ये त्या रेषाखंडामुळं जे कर्णाचे 2 भाग झालेत, तर यांचा गुणाकार आणि या BDचा वर्ग हे सारखं असतं। म्हणजेच अशी जर एखादी आकृती दिलेली असेल काटकोन त्रिकोणाची आणि काटकोनामधून समोरील बाजूवर, म्हणजे जर कर्णावर शिरोलंब काढलेला असेल, तर या शिरोलंबामुळं कर्णाचे जे 2 भाग होतात यांचा गुणाकार या BDच्या वर्गा एवढा असतो। हा भाग लक्षात घ्या। म्हणजे आपण इथं 2 गुणधर्म अभ्यासले। पहिला हा की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे 2 नवीन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी व मूळ त्रिकोणाशी समरूप असतात। म्हणजे मूळ त्रिकोण कोणता, ABC, हा नवीन तयार झालेला ADB आणि हा दुसरा BDC, हे 2 एकमेकांशी तर समरूप असतात, शिवाय हे दोन्हीही या मूळ त्रिकोणाशी समरूप असतात। म्हणजे प्रत्येक त्रिकोण हे एकमेकांशी समरूप असतो। आणि इथं काय पाहिलं की जर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरून जर कर्णावर समोरील शिरोबिंदूतून, म्हणजे काटकोनातून, काटकोन करणाऱ्या बिंदूतून, हा बिंदू, या बिंदूतून जर आपण काटकोनाच्या शिरोबिंदूतून कर्णावर जर लंब काढला, तर या लंबामुळं कर्णाचे जे 2 भाग होतात, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, यांचा गुणाकार या शिरोलंबाच्या वर्गा एवढा असतो, किंवा या शिरोलंबाचा वर्ग हे जे 2 भाग झालेले आहेत यांच्या गुणाकारा एवढा असतो। अतिशय महत्त्वाचे हे 2 गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासलेत आणि याचा वापर करून आपल्याला सराव संच 2.1 ची उदाहरणं सोडवायची आहेत। पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय, आता मुख्य प्रमेय काय आहे ते आपण पाहू एकदा।
त्रिकोण एबीसी इज अ राईट अँगल्ड ट्रँगल. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. तर पायथागोरसनं काय सांगितलं? इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू दी साइड्स सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ टू साइड्स. मग आता बघा, पायथागोरसचे थेरम, पायथागोरसचे प्रमेय काय आहे की कर्णाचा वर्ग AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग इथं काटकोन त्रिकोण ABC, तर AC चा वर्ग हा AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. या उलट पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे की जर असा एखादा त्रिकोण असेल की त्या त्रिकोणामध्ये, तो काटकोन त्रिकोण आहे का माहित नाही, पण कोणताही एक त्रिकोण असा आहे की त्यामध्ये ज्या तीन बाजू दिलेल्या असतील आणि त्यातल्या एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. किंवा त्या त्रिकोणातल्या सर्वात मोठ्या बाजूच्या समोरचा कोन हा काटकोन असतो. द कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम in triangle, if the square of one side is equal to the sum of the squares of remaining two sides, then the triangle is right angle triangle. जर एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. असा पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. पायथागोरसचा प्रमेय पाहिला, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहिला. तुम्हाला सविस्तर हे तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 34 वरती हे दोन्ही प्रमेयाचे अगदी सखोल दिलेली माहिती आहे. ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची, म्हणजे तुम्हाला ते जास्त समजेल. आता आपण सराव संच 2.1 ची उदाहरणं, सुरुवातीला आपण पाहिलं एक उदाहरण, पहिला प्रश्न. आता नंतरचे प्रश्न कसे सोडवायचे याची माहिती. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा क्वेश्चन नंबर आहे 2, प्रश्न दुसरा, सराव संच 2.1 मधला. की गिव्हन काय आहे बघा, इन ट्रायंगल MENP अँगल, मेजर ऑफ अँगल MENP इज इक्वल टू 90 डिग्री. MENP या कोनाचं माप 90 अंश आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर साइड MP, रेखा NQ हा बाजू MP ला लंब आहे. MQ इज इक्वल टू 9 गिवन, QP इज इक्वल टू 4, देन फाइंड NQ. तर NQ शोधा किंवा NQ ची किंमत किती आहे ते काढा. काय लक्षात येतं इथं कोणता गुणधर्म वापरलेला आहे की एक काटकोन त्रिकोण आहे, हा कर्ण आहे आणि कर्णावर एक शिरोलंब काढलेला आहे, किंवा या कर्णावर समोरच्या बाजूतून समोरच्या शिरोबिंदूतून एक लंब काढलेला आहे. आणि मग हा जो प्रमेय आहे किंवा हा जो गुणधर्म आहे याला भूमिती मध्याचा गुणधर्म असं म्हणायचं आहे, किंवा भूमिती मध्याचे प्रमेय असं म्हणायचं आहे. आणि मग त्रिकोण MNP मध्ये रेख NQ परपेंडिक्युलर बाजू साइड MP, सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट बाजू किंवा साइड MP किंवा सेगमेंट MP, रेखा MP घेतलं तरी चालेल. मग इथं भूमिती मध्याचा गुणधर्म दिसून येतो. भूमिती मध्याच्या थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, भूमिती मध्याच्या गुणधर्मावरून वी कॅन राईट, आपण असं लिहू शकतो की NQ चा वर्ग काय आहे, भूमिती मध्याचा वर्ग, तर हा जो लंब काढलेला आहे त्याचा वर्ग या कर्णाचे जे दोन भाग झालेले आहेत त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजेच MQ इंटू QP किंवा PQ. या MQ आणि QP यांचा गुणाकार हा NQ च्या वर्गा एवढा येतो. मग NQ चा वर्ग बरोबर MQ किती आहे 9 आहे, बरोबर QP किती आहे
4 आहे. NQ² इज इक्वल टू 36. 9 × 4 इज इक्वल टू 36. आपल्याला काय काढायचं? NQ काढायचं. किंमत मिळाली NQच्या वर्गाची. काय करावं लागेल? दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. देअरफॉर NQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36. रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6. म्हणून NQ ची किंमत आपणास मिळते 6. NQ इज इक्वल टू 6. कोणता गुणधर्म वापरला? भूमिती मध्याचा गुणधर्म वापर. सराव संच 2.2 मधला 8वा प्रश्न पाहतोय. फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेमी अँड ब्रेड्थ इज 12 सेमी. सराव संच 2.1 मधला प्रश्न क्रमांक 8वा. लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी असणाऱ्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. काढता येईल की एक आयत असा आहे की ज्याची लांबी 35 आहे आणि रुंदी 12 आहे. असा एक आयत असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती? आपण इथं फक्त माहितीसाठी एक आयत काढतोय. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ राईट अँगल इज अ रेक्टँगल. वी नो every angle of rectangle is a right angle. प्रत्येक आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. इथंही हा चौकोन ABCD आयत आहे. मग हा कर्ण काढल्यामुळं काय झालंय की या आयताचे 2 काटकोन त्रिकोण तयार झालेत. कोणते? BAD आणि DCB किंवा BCD हे 2 काटकोन त्रिकोण तयार झाले. आयताची लांबी 35 सेमी दिलेली आहे. 35 सेमी लेंथ अँड ब्रेड्थ इज 12 सेमी. रुंदी 12 सेमी आहे. तर या आयताचा कर्ण किती? मग इथं आपण आयत आता विचारात न घेता आपण फक्त काटकोन त्रिकोण विचारात घेऊ. तो खालचा किंवा वरचा कोणताही घ्या. हा आणि मग हा काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसचा प्रमेय या काटकोन त्रिकोणामध्ये वापरता येईल. इथं कर्ण काढायचा आहे आणि मग काय येईल तो की चौकोन ABCD हा आयत आहे. म्हणून आयत आहे का लिहायचं आहे तर आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो हे सांगायचं आहे त्याच्यामधून. म्हणून हा कोण काटकोन आहे. कर्ण काढला आपण BD. म्हणून त्रिकोण BAD मध्ये मापकोन A बरोबर 90 अंश. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. इन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल अँड देअरफॉर द इन ट्रायंगल BAD अँगल मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. देन बाय पायथागोरस थेरम पायथागोरसच्या प्रमेयाने काय मांडणी करता येईल तर BD² BDचा वर्ग बरोबर ABचा वर्ग स्क्वेअर ऑफ AB प्लस स्क्वेअर ऑफ AD अँड देन BD² इज इक्वल टू AB² 12² प्लस AD² 35² स्क्वेअर ऑफ 12 144 plus square of 35 1225 and then addition 5 plus 4 9 2 plus 4 6 1 plus 2 3 1. BD² is equal to 1369. Therefore BD, then we take root of both sides. आपण दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊ. BD वर्गाचं वर्गमूळ येईल BD आणि 1369 चं वर्गमूळ तुम्ही जर पाहिलं तर ते 37 येणार आहे. आणि म्हणून या आयताचा कर्ण म्हणून आयताच्या कर्णाची लांबी बरोबर 37 सेमी. The length of diagonal of rectangle, given rectangle is
37 सेमी. अशा रीतीनं आपण सराव संच 2.1 मधला प्रश्न 8वा या ठिकाणी सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आहे सराव संच 2.2 मधलं 2.1 मधलं प्रश्न क्रमांक 9. काय दिले बघा की आकृतीमध्ये यम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. पॉइंट यम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट क्यू आर और आर क्यू. मध्यबिंदू आहे. कोन पी आर क्यू बरोबर 90 अंश. अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर सिद्ध करा. प्रूव्ह दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर. 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. 3pr स्क्वेअर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याला स्टार केलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये. म्हणजे हा तुम्हाला आव्हानात्मक अशा प्रकारचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये तो 4 गुणासाठी येण्यासारखा आहे. तर थोडासा चेंज करून तो 4 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून बघा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही याला वारंवार पहा, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलं आहे की बिंदू यम हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. त्यामुळं इथं आपण अशा 2 खुणा केल्यात सारख्या. म्हणजे आर यम आणि क्यू यम ही 2 अंतरं सारखी आहेत. त्रिकोण पी आर क्यू हा काटकोन त्रिकोण आहे. आणखी एक काटकोन त्रिकोण आहे दुसरा पी आर यम. आणि म्हणून आपण असं लिहू की त्रिकोण पी आर क्यू मध्ये मापकोन पी आर क्यू बरोबर 90 अंश. इन ट्रँगल पी आर क्यू मेजर ऑफ अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाने काय मांडणी करता येईल बरं. या पी आर क्यू या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरला तर काय मांडणी करता येईल. कर्ण वर्ग कोणता आहे. पी क्यू वर्ग बरोबर पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. इन ट्रँगल पी आर क्यू मेजर ऑफ अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. देन सेकंड ट्रँगल पी आर एम. त्रिकोण पी आर एम मध्ये इन ट्रँगल पी आर एम मेजर ऑफ अँगल पी आर एम इज इक्वल टू 90 डिग्री. या लहान असणाऱ्या त्रिकोण पी आर एम मध्ये हा 90 मापाचा कोन आहे. हा कर्ण येईल. इथे सुद्धा बाय पायथागोरस थेरम पायथागोरसच्या प्रमेयाने काय मांडणी केली आहे बघा. आता पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक एम आर वर्ग किंवा आर एम वर्ग. आता इथं एम आर आहे, इथं एम क्यू आहे. एम आर आणि एम क्यू ही दोन्ही अंतर कसे आहेत. सारखे आहेत. बिंदू एम हा रेषाखंड क्यू आरचा तो मध्यबिंदू आहे. आणि म्हणून इथं एम आर हे अंतर हे क्यू आरच्या कसं आहे निम्म आहे. मग याला असं लिहिता येईल आपल्याला की पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक 1/2 एम आर वर्ग 1/2 क्यू आर वर्ग. काय केलं. एम आर म्हणजेच काय तर अर्धा आहे कशाच्या क्यू आरच्या. म्हणजे एम आरच्या ऐवजी आपण 1/2 क्यू आर स्क्वेअर या पद्धतीची मांडणी केली. आता पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस याचा वर्ग केला 1/2चा वर्ग 4 क्यू आरचा वर्ग. काय केलं इथं आपण तर एम आरला 1/2 क्यू आर लिहिलाय. कारण इथं कंसात लिहू आपण. काय लिहायचं कंसामध्ये तर बिंदू एम
हा बिंदू इथं नाही लिहून चालणार, इथं लिहायचं आहे। बिंदू यम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे। बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे। आणि मग आता इथं आपण असं लिहिल्यानंतर पी एम वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक 1/4 क्यू आर वर्ग, या ठिकाणी छेद 4 आहे, इथं छेद 1 आहे, इथंही छेद 1 आहे। मग हा छेद जर काढून टाकायचा असेल तर पूर्ण समीकरणाला आपल्याला 4 ने गुणावं लागेल। म्हणून याला समीकरण नंबर आपण 1 देऊ। समीकरण 1 ला 4 ने गुणू आणि 4 ने गुणल्यानंतर मग 4 पी एम वर्ग बरोबर 4 पी आर वर्ग अधिक 4 गुणिले 1/4 क्यू आर वर्ग। आता हे कॅन्सल होतील, 1/4 1/4 शिल्लक काय राहील, 4 पी एम वर्ग बरोबर 4 पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग। बघा आपल्याला काय सिद्ध करायचं याच्याकडे लक्ष द्यायचं नेहमी। काय सिद्ध करायचं आहे, पी क्यू वर्ग बरोबर 4 पी एम वर्ग। बघा 4 पी एम वर्ग आले, त्यानंतर 4 पी आर वर्ग आलं, इथं 3 पी आर वर्ग आहेत। आता राहिलंय काय बघा, इथं क्यू आरचा वर्ग। आता यामध्ये थोडा बदल पाहिजे, तर कारण पी क्यू नाही आहे, 4 पी एम आहे, पी आर आहे, फक्त आता राहिला कोणता भाग, पी क्यूचा राहिला। मग पी क्यू वर्ग इथं बरोबर इथं काय बघा, पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग। आता पुढे पाहू, 4 पी एम वर्ग बरोबर हे 4 पी आर वर्ग आहेत का, याला काय करू, सुट्ट करू, म्हणजे 3 पी आर वर्ग असं घेतलं, अधिक यातला 1 पी आर वर्ग हा बाजूला काढला आणि तो क्यू आरच्या वर्गामध्ये मिळविला। काय केलं, हे जे 4 पी आर वर्ग होते त्यातला 1 बाजूला काढला, म्हणजे तो अधिकच आहे, आणि तो या क्यू आर वर्ग मध्ये मिळविला। मग आता काय येईल, तर 4 पी एम वर्ग बरोबर 3 पी आर वर्ग अधिक 1 पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग। आता इथं बघा, पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग पहिल्या समीकरणात, पहिल्या कंडिशननुसार आपण जे समीकरण मिळालेले पायथागोरसच्या प्रमेयाचं, तर पी आर वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर काय आहे, पी क्यू वर्ग। मग ही किंमत या ठिकाणी मांडू आणि मग 4 पी एम वर्ग, याला वाटलं समीकरण 2 देऊ, याला 1 देऊ, आणि मग इथं लिहिता येईल आपल्याला समीकरण 1 वरून 4 पी एम वर्ग बरोबर 3 पी आर वर्ग अधिक याला काय लिहिता येईल, क्यू आरचा पी क्यूचा वर्ग। हे कशावरून, तर 1 नंबरच्या समीकरण। बाय इक्वेशन 1 वी कॅन राइट पी क्यू 4 पी एम वर्ग 4 पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 3 पी आर स्क्वेअर प्लस 1 पी क्यू स्क्वेअर। वाय, इन इक्वेशन फर्स्ट वी गेट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, and put the value of pq square pr square plus qr square is equal to pq square, and we get 4pm square is equal to 3pr square plus pq square। आणि आता उत्तराकडे यायचंय बघा आपल्याला, pq चा वर्ग बरोबर 4pm वर्ग वजा 3pr वर्ग। आता जवळपास उत्तराच्या आलोत असं लक्षात येते तुमच्या। मग हे 3 पी आर वर्ग या साईडला घेऊ, मग काय येईल बघा, 4 पी एम वर्ग वजा 3 पी आर वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग, आणि हेच पाहिजे होतं आपल्याला की पी क्यू वर्ग बरोबर 4 पी एम वर्ग वजा 3 पी आर वर्ग, आणि म्हणून पी क्यू वर्ग बरोबर 4 पी एम वर्ग वजा 3 पी आर वर्ग
अशा रीतीनं हे सिद्ध होतं. आता आपण सराव संच 2.1 मधला एकचा अभ्यास कसा करायचा हे पाहिलेलं आहे. आपण या ठिकाणी काही उदाहरणं घेतली आहेत. आता राहिलेली उदाहरणं तुम्ही घेऊन सोडवायची आहेत आणि तो सराव संच पूर्ण करायचा आहे. यापूर्वी मी सांगितलं आहे की आता परीक्षेला यापुढचा जो भाग आहे अपोलोनियसचा प्रमेय तो या वर्षासाठी तो वगळण्यात आलेला आहे. त्यामुळं अपोलोनियसचा प्रमेयाचा अभ्यास आपल्याला या वर्षात करण्याची आवश्यकता नाही. फक्त सराव संच 2.1 मात्र पूर्ण करायचा आहे आणि सराव संच 2.2 मधले किंवा प्रश्नसंग्रह 2 मधले काही उदाहरणं त्यातली पण अभ्यासायचे आहेत. फक्त जे अपोलोनियसच्या प्रमेयावर आधारित आहेत ते मात्र अभ्यासनाची आवश्यकता नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.